प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की देव बाप्पाने पुन्हा एकदा हा सुंदरसा वेळ तुमच्या परिवारामध्ये देवाचं गौरव करण्यासाठी दिला. म्हणून या भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. स्वर्गीय बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बाप्पा. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. तुला आभार प्रदर्शनाचा, उपकार स्तुतीचा यज्ञ मी अर्पण करतो. माझ्या ओठाचं प्रथम फळ माझ्या बापा मी तुला देतो. स्वर्गीय बापा, आज या परिवाराची तू भेट घेत आहे. या परिवारामध्ये तो आज आलेला आहे माझ्या बापा, आणि आजही या परिवारासाठी तुझ्याजवळ निरोप आहे माझ्या बापा. आता हा निरोप आत्म्याने आणि खरेपणाने तो आपल्या दासाच्या मुखातून प्रगट कर माझ्या बापा. तुला ज्या पण प्रकारे बोलण्याची इच्छा आहे, ज्या पण प्रकारे यांना आशीर्वाद देण्याची इच्छा तू ठेवतो, त्याप्रमाणे प्रभू यांना तो आशीर्वाद दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे, अशी मी तुला विनंती करतो. हा सुंदरसा वेळ तू दिला यासाठी धन्यवाद. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की प्रभूने ही सुंदरशी वेळ पुन्हा एकदा प्रार्थनेची तुमच्या परिवारासाठी मला दिलेली आहे. प्रियांनो, जीवनामध्ये कोणाला पण एकदा जगामध्ये येणं आहे. परत परत कुणीही जगामध्ये येत नाही. म्हणून वचनात इब्री 9:27 मध्ये सांगितलंय, मनुष्याला एकदा जन्म घेणे आणि त्यानंतर न्याय होणे हे देवाने ठरवून ठेवलेलं आहे. एकदाच मनुष्य देहाने येतो, त्यानंतर त्याला परत जगामध्ये देहाने येणं शक्य नाही, असं देवाचं वचन आम्हाला शिकवित आहे. जर देवाने आम्हाला या जगामध्ये देहाने पाठवले ना प्रियांनो, त्याच्या मर्जीने, तर त्याला खुश करणं आमच्या जीवनाचं ध्येय आम्ही ठेवलं पाहिजे. आम्ही आमच्या देवाला प्रसन्न करू, आमच्या देवाला आम्ही खुश करू, आमच्या देवाच्या आज्ञा पाळण्याची आम्ही नेहमी इच्छा देवासमोर प्रगट करू. नेहमी आम्ही देवाच्या प्रार्थनेमध्ये वेळ घालवण्याची आमच्या मनाची तयारी करू, आणि बायबल हे आमच्या जीवनाचा आरसा आमच्या समोर आम्ही सतत ठेवू. जो कुणी असे विचार आपल्या मनामध्ये ठेवून प्रभूच्या मार्गामध्ये राहण्याची इच्छा ठेवतो ना, तो कधी जीवनामध्ये निराशतेचं जीवन जगणार नाही. निराशतेचा अनुभव त्याला कदापिही येणार नाही. तो कधी निराशेच्या जीवनामध्ये स्वतः चालतोय याचा त्याला अनुभवच येणार नाही. अहो, जे देवाला खुश करतात देव त्याला निराश करेल का? कधी देवाच्या मनात येईल का असा विचार की माझा विश्वासणारा मला खुश करतोय, जीव तोडून मला उंच करण्याची इच्छा ठेवतो, त्याला मी निराशतेचं जीवन या भूतलावर जगण्यासाठी भाग पाडीन? आमचा देव इतका दयाळू आहे, इतका प्रेमळ आहे, इतका कणवळू आहे, आम्ही समजू शकत नाही आमच्या देवाला. पण जेवढा पण देव आम्हाला समजतोय ना प्रियांनो, त्या समजलेल्या देवाला आम्ही आमच्या जीवनातून नेहमी आदराच्या स्थानी आमच्या देवाला आम्ही ठेवलं पाहिजे. संसार प्रपंचामध्ये
कधीही देवाला मागं ठेवून संसाराच्या गोष्टीला प्राधान्य देणं हे देवबाप पसंत करत नाही हं. लक्षात ठेवा. मनुष्य ऐकतो कानानी, पण जेव्हा वेळ येते ना, वेळ, त्यावेळेला मात्र तो देवाला ना करतो, संसाराच्या गोष्टीला प्राधान्य देतो. माझ्या जवळ पुष्कळ अनुभव आहे, पुष्कळ पुरावे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये फार छाती ठोकून ठोकून बोलले, अहो प्रभूसाठी कोणती गोष्ट आम्ही करायची तयारी ठेवू, पण जेव्हा संसार प्रपंचामध्ये छोटीशी गोष्ट आली ना, त्या छोट्याच्या गोष्टीसाठी प्रभूला माग ठेवलं, त्या गोष्टीला प्राधान्य दिलं. मी स्वतः अनुभव घेतला, म्हणून माझ्या जवळ अनुभव आहे. मी अनुभवाचा पास्टर आहे. मी बिगर अनुभवातून कोणतंच विधान वाक्य बोलत नाही. जे देवाने मला अनुभवातून नेलंय ना, देवाच्या आत्म्याला कळतं, अरे ह्या माझ्या दासाला या अनुभवातून मी नेलेलं आहे, याच्याजवळ हा अनुभव आहे. मी जरी विसरलो ना, पवित्र आत्मा विसरत नाही कोणत्या गोष्टी. पवित्र आत्म्याला माहितीये कोणी काय केलेलं आहे माझ्या सेवेमध्ये, आणि मी जे जे सेवेमध्ये केलंय ना, भलं मला ध्यानात नाही, माझ्या मनात नाही, पण पवित्र आत्म्याच्या मनात आहे आणि ध्यानात आहे. तो मला आठवण करून म्हणतो, बोल, सांग हे, कारण तू या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून प्रियांनो, देवाला नेहमी प्रथम स्थान जीवनामध्ये देण्याची इच्छा ठेवा. केवळ शब्दाने तो प्रथम स्थानी राहिला नाही पाहिजे, कृतीने राहिला पाहिजे. कृतीने, शब्दाने तर सगळेच बोलतात, सगळ्याच गोष्टी प्रभूच्या मान्य करतात शब्दाने, पण जेव्हा तसं करण्याची प्रक्रिया येते ना, तेव्हा मात्र केलं जात नाही. तेव्हा मात्र प्रभूच्या गोष्टीला प्राधान्य न देता जगातल्या गोष्टीला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणून प्रियांनो, आजचं वचन जे आपल्यासाठी देवबाप्पाने मला दिलंय, ते वचन पण याच गोष्टीला प्रमाणित करतं. काढूया आपण मिखाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. मिखाचं पुस्तक 5वा अध्याय 4थं वचन. तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वराच्या नामाच्या प्रतापाने उभा राहिला. तो कळप चारेल आणि ते वस्ती करीतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. प्रियांनो, मिखाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची भविष्यवाणी या वचनात बोललेला आहे, की त्याची शेवटच्या भागामध्ये काय म्हणतो तो, 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात, त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. आज सांगा मला, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव कोणाला माहिती नाही? आज प्रभू येशू या जगामध्ये जेवढं पण पृथ्वीला अस्तित्व देवाने दिलेलं आहे, त्या अस्तित्वात राहणाऱ्या व्यक्तीला किंवा स्त्रीला येशू ख्रिस्त कोण आहे हे माहिती नाही. ते आज प्रभू नसतील हरकत नाही, पण त्यांना प्रभू येशू कोण आहे एवढं तर माहित आहे ना, की प्रभू येशू हा देव आहे. भलं बाकीच्या गोष्टी त्यांना माहिती नसतील, पण येशू ख्रिस्त हा देव आहे एवढाच शब्द त्यांना माहित असेल का नसेल? आणि वचनात सांगितलंय मत्तेच्या 24व्या अध्यायात, की जगाची सुवार्ता सर्व ठिकाणी गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. काढूया आपण ते वचन, वाचूच आपण. मत्ते 24वा अध्याय आणि त्याचं मला वाटतं 14वं वचन आहे. हा, मत्तेकृत शुभवर्तमान 24वा अध्याय 14वं वचन. सर्व राष्ट्र साक्ष व्हावी म्हणून
राज्याची ही सुवार्थ सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. गाजवली का नाही सुवार्थ? आज जगाच्या पाठीवर कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची सुवार्थ गाजवण्यात आली नाही? माझ्या माहितीप्रमाणे एकही ठिकाण असं नसेल की ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगितली गेली नसेल. सर्व ठिकाणी सुवार्थ सांगण्यात आली आणि वचनात सांगितले तेव्हा शेवट होईल. सुवार्थ सांगितल्यावर शेवट होईल म्हणजे काय? प्रभूचं येणं होईल. आता सुवार्थ जवळपास सगळीकडे सांगितली गेली तरी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं नाही वचनाप्रमाणे. इथं तर सांगितले तेव्हा शेवट होईल, पण शेवट का झाला नाही? शेवट व्हायला अडखळं नाही का काही? शेवट देवबाप करण्याची इच्छा का व्यक्त करत नाही? आम्ही तर आतुरतेने प्रार्थनेमध्ये प्रत्येक क्षणाला आम्ही आमचा प्रभू आता येणार आहे याची आमच्या मनामध्ये इच्छा ठेवतो, आशा धरतो की आमचा प्रभू चोरासारखा केव्हा पण येणार आहे. पण प्रभू आला नाही. वचनातही सांगितलं शेवट होणार रे, तो येणार रे, पण आला नाही. का नाही आला? काय कारण आहे त्याला न येण्याचं? एक कारण आहे. एक कारण अजून देव बाप्पाने पूर्ण केलं नाही आणि ते कारण देवाचं कारण नाही, त्या कारणाला मनुष्य जबाबदार आहे. त्या कारणाचा जबाबदार प्रभू नाही, मनुष्य जबाबदार आहे. आणि प्रभूने त्या कारणाला कधी मान्यता दिलेली नाही, पण मनुष्याने जबरदस्ती ती गोष्ट जगामध्येच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी आज पसरवली आहे. आणि ते काय आहे? बायबलच्या एका वचनाला दोष देण्याची प्रक्रिया संपूर्ण जगामध्ये सुवार्थेसारखी पसरवण्यात आलेली आहे. एकानेही ही देवाची वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेला कुणीही माघार घेतली नाही. ज्याला वाटेल त्यांनी आपल्या एरियात, आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात एकाने का होईना या वचनाची गलत अफवा, गलत सुवार्थ विश्वासणाऱ्यांना सांगितली आणि ही अशी सुवार्थ वाऱ्यासारखी साऱ्या जगामध्ये आज पसरलेली आहे. सांगा प्रियांनो, जर देव बाप्पाच्या आत्म्याने लिहिलेल्या वचनाला देहाने प्रभूने पाठवलेला मनुष्य जर दोष लावतो तर प्रभूला आनंद होईल का? प्रभूचं मन प्रसन्न होईल का? प्रभूच्या मनाला समाधान वाटेल का? प्रियांनो, देवबाप येणार आहे हे निश्चित आहे. वचनात जर दिलंय की तो येणार आहे आणि आपल्या प्रियजनांना घेऊन जाणार आहे, तो निश्चित आम्हाला घेऊन जाणार आहे. पण तो वचनाची निंदा होत असताना कदापिही आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार नाही. अहो, जो देव असंभवला संभव, संभवला असंभव, जो सार्वभौम आहे, जो सर्वशक्तिमान आहे, ज्याला सर्व करण्याची प्रक्रियेचं सामर्थ्य आहे, त्या देवाच्या वचनाची जर देहाने प्रभूने जगात पाठवलेला मनुष्य खुलेआम निंदा करतोय, गलत बोलतोय, कुरकुर करतोय, वाद विवाद घालतोय, कसं वाटत असन देवाला? काय म्हणत असन देव? प्रियांनो, जेव्हा वचनाची निंदा होते तेव्हा प्रभू पण एक गोष्ट करत आहे आणि ती गोष्ट तो आजपर्यंत करत आहे. आताच्या घडीला पण तो करत आहे. काय करत आहे जरा वचनातून बघू आपण. इर्मयाचं पुस्तक 13वा अध्याय 17वं वचन. पण तुम्ही ऐकणार नाही, तर तुमच्या गर्वामुळे
माझे हृदय एकांती शोकाकुल होईल, परमेश्वराच्या कळपाचा पाराव होतो, म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळतील. बघा, वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमुळं आमचा सर्व समर्थ प्रभू परमेश्वर एक सारखा रडत आहे. त्याच्या डोळ्यातून टपटप अश्रू आजही पडत आहेत, आता पण पडते. ते आम्हाला दिसत नाही, हे आम्हाला मान्य, पण वचनात जर वचन सांगितलेलं आहे, या वचनामधला एकही शब्द देवाच्या आत्म्याने सांगितलेला आहे की याच्यामध्ये देव बाप्पाने जे पण लिहिलेलं आहे ते सर्व खरं लिहिलेलं आहे. चुकीचं आणि खोटं देवाच्या आत्म्याने आपल्या पवित्र शास्त्रामध्ये काहीही लिहिलेलं नाही. इतक्या पवित्र शास्त्रामधल्या एका वचनाला काही सेवकांनी, काही विश्वासणाऱ्यांनी दोष लावलेला आहे. देवाचा आत्मा बायबलच्या वचनाला दोष लावण्याची मान्यता देत नाही. त्याने कुठेही असं भाकीत केलेलं नाही पवित्र शास्त्रात की माझ्या वचनाला तुम्ही दोष लावला तरी मला काही वाटणार नाही. अशा तऱ्हेचा शब्द अख्ख्या पवित्र शास्त्रात प्रभूच्या आत्म्याने कुठंही दिलेला नाही. पण आज काही जण माग चालत आलेल्या परंपरेप्रमाणे देवाच्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आजही करत आहे. आणि ही सर्वात गंभीर प्रक्रिया प्रभूच्या नजरेमध्ये आहे. आज जे कोणी या वचनाला निंदित आहे, या वचनाच्या विरोधात वागत आहे, त्यांना काही त्याचं महत्व समजत नाही, त्यांना काही वाटत नाही. त्यांच्या मनाला कदाचित त्यांचं मन असं म्हणत असेल, आम्ही जे करतो ते अगदी बरोबर करतो. पण प्रियांनो, हे बरोबर नाही. देव बाप याला कधीही बरोबर म्हणणार नाही. आणि देव एवढा कमजोर आहे का हो? तो आपल्या वचनाची निंदा थांबवण्यास असमर्थ आहे का? असमर्थ आमचा देव बाप. आज जरी निंदा जगामध्ये आली वचनाची, पण आमचा देव बाप ती निंदा थांबवण्यास समर्थ नाही का? अहो, लुसिफरने स्वर्गामध्ये प्रभूच्या विरोधात गेला, त्याला देव बाप्पाने सोडलं नाही, त्याला त्याची जागा दाखवून दिली की तुझी जागा काय आहे. पण मनुष्याला तो इतकी वाईट जागा दाखवणार नाही, कारण मनुष्याने फक्त वचनाला दोष लावलाय. मनुष्याने परमेश्वर होण्याचा दावा केलेला नाही. म्हणून मनुष्याला इतकी कठोर शिक्षा होणार नाही, पण मनुष्याला देवबाप सोडणार पण नाही. देवबाप आपल्या वचनाची निंदा तर थांबवणारच आहे. हर हालमध्ये तो आपल्या वचनाची निंदा थांबवणार आहे. सेवकांच्या सांगितलेल्या संदेशातून जर विश्वासणाऱ्यांनी मान्य नाही केलं, आणि जेव्हा देवाला दिसेल की अरे माझ्या सेवकांचा शब्द विश्वासणारे ऐकायला टाळमटाळ करत आहेत, ते मानित नाहीत त्या शब्दाला, तेव्हा देव बाप स्वतः आपल्या सामर्थ्यशाली प्रतापी हाताने या वचनाची होणारी निंदा प्रत्येकाच्या हृदयातून काढून टाकील. आणि ती पण एका सेकंदात काढून टाकील. तो सार्वभौम देव आहे. एका सेकंदात सगळ्याच्या हृदयातून त्या वचनाची निंदा, अपशब्द, कुरकुर, वादविवाद सर्व काही काढून टाकील. धुतलेल्या तांदळासारखं प्रत्येकाला देव बाप करीन. जे कुणी वचनाची निंदा करत आहेत त्यांना. आमचा देव काय असा साधारण आहे का की तो काही करू शकत नाही? तो सहन यासाठी करतोय की माझ्या दासांच्या द्वारे माझे विश्वासणारे ऐकतील आणि त्याप्रमाणे करतील. पण जर ही प्रक्रिया देव बाप्पाला दिसली नाही
या गोष्टीप्रमाणे विश्वासणारे करणारे सेवक करणारे प्रभूला दिसले नाही. प्रभू आपल्या बलशाली हाताने त्याला जे करणं योग्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा, बोलताना बोललो होतो की मिखा 4:2 या वचनाची भविष्यवाणी केलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताची. बघूया आपण दुसरे वचन, मिखा याचा 5वा अध्याय 2ऱ्या वचनात एक शब्द दिलेला आहे. तो शब्द आपण वाचूया. हे बेथलेम एफ्राता, यहूद्याच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. बघा, येशू ख्रिस्ताच्या अस्तित्व केव्हापासून आहे ते या वचनामध्ये सांगण्यात आलंय. आणि काय म्हटलंय, तरी तुझमधून एक जण निघेल. आला ना एकच जण आम्हाला वाचवण्यासाठी, का 2 जण आले वाचवण्यासाठी? आम्हाला पापाच्या दास्यातून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तच आला ना, का त्याच्याबरोबर आणखी कोणी जोडीदार आला? दोघांनी मिळून आम्हाला पापाच्या दास्यातून बाहेर काढले का? एकानेच आम्हाला काढले ना. पण त्याचं अस्तित्व सांगण्यात आलेलं आहे. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. म्हणजे जेव्हा पृथ्वी अस्तित्वात नव्हती आली, त्याच्या काही पिढ्या अगोदर देव जेव्हा अस्तित्वात होता, परमेश्वर जेव्हा अस्तित्वात होता, तेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्ताचं अस्तित्व आहे, असं या वचनातून आम्हाला देवबाप सांगत आहे. म्हणून कलसे 1:15 मध्ये सांगितलंय. पाहूया आपण ते पण वचन. कलसे 1:15, तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. बघा, सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात मोठा तो आहे. त्याच्यानंतर सर्व काही आहे. ज्याचं अस्तित्व असा आहे, ज्याने आम्हाला सर्व अधिकार दिलाय, त्या अधिकार देणाऱ्याच्या वचनाला जर आज दोष लावला जातोय, त्या वचनाच्या विरोधात बोललं जातंय, कसं वाटत असेल ज्याला अस्तित्व आहे त्याला? आज फार मजेने काही जण प्रभूच्या वचनाची निंदा करत आहेत. काही पण थट्टेने, मजाकीने, हसण्यावारी काही पण त्या वचनातून बोलण्याची प्रक्रिया करतात. पण देव बाप्पांनी सांगून ठेवलंय, तू जो व्यर्थ शब्द बोलशील त्याचा हिशोब न्यायाच्या दिवशी घेतला जाणार आहे. एकालाही सोडलं जाणार नाही प्रियांनो. ज्याने एकदा का होईना त्या वचनाची निंदा केली, त्या वचनाच्या विरोधात बोलले, त्यांचा हिशोब घेतला जाणार आहे. पण ज्यांनी वचनाच्या विरोधात निंदा केली, वचनाच्या विरोधात वागले, ज्यांनी प्रभूच्या येण्या अगोदर त्या वचनाच्या केलेल्या दुर्भाषणाबद्दल पश्चाताप केला, कबुली जबाब दिली, क्षमा मागितली, त्यांना देवबाप वाचवणार आहे. ते वाचले जाणार आहे. पण ज्यांनी ऐकूनही अर्धा तास ज्यांनी ऐकूनही ठीक आपल्या पापाचा अंगीकार प्रभू समोर आत्म्याने आणि खरेपणाने केला नाही, त्यांचा हिशोब देवबाप घेणार आहे. आणि त्यावेळेला ज्यांनी वचनाच्या विरोधात निंदा केली, पण ज्यांनी क्षमा मागितली, पश्चाताप केला, ते प्रियजन ज्यांनी याप्रमाणे त्या वचनाची क्षमा मागितली नाही, पश्चाताप केला नाही, त्यांचा न्याय होत असताना ते प्रियजन पाहणार आहेत.
की देवबाप कसा त्यांचा न्याय करीत आहे. प्रियांनो, आम्ही त्या ठिकाणी असणार आहे, तर मग त्या ठिकाणी जेव्हा आम्ही असू तेव्हा आम्हाला तिथं कदाचित असा विचार येईल, अरे बरं झालं मी पृथ्वीवर त्या वचनाची क्षमा मागितली, पश्चाताप केला, कबूल केलं की मी माझ्या मुखाने या वचनाविरुद्ध बोललो, या वचनाविरुद्ध अपशब्द मी वापरले, पण प्रभूच्या आगमनाच्या अगोदरच मी या वचनाचा पश्चाताप करून हे वचन देवाचं आहे, हे वचन गलत नाही, हे मी मान्य केलं. त्या ठिकाणी त्यांना आनंद होईल. आज जे कोणी या वचनाला मानून हे देवाचं वचन आहे असं धरून चालले, त्यांना देवबाप त्याच्या इच्छेप्रमाणे चालवतो. पण जे कोणी आज प्रेषित 2:38 वचनाच्या निंदा करण्यामध्ये माघार घेत नाही, निंदा करण्याचं सोडून देत नाही, त्यांना देवबाप शेवटची संधी येण्या अगोदर देत आहे की माझे सेवक जे वचनातून सांगत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे त्या वचनाच्या विरोधात अपशब्द बोलायचं तुम्ही सोडून द्या. जे ऐकतील त्यांचा फायदा होणार आहे, जे ऐकणार नाहीत त्यांचा न्याय आम्हीच वर स्वर्गामध्ये पाहणार आहोत की देवबाप कसा त्यांचा न्याय करणार आहे. यानो, न्यायामध्ये जायचं किंवा न्यायामध्ये नाही जायचं हे आमच्या हातामध्ये देवबाप्पाने ठेवलंय. म्हणून बायबलमध्ये तसे वचन दिलेत. योहान शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्येच हे वचन दिलेत. त्या एका अध्यायामध्ये न्यायाचे 5 वचन देवबाप्पाने ठेवलेत. 5 वचन त्या न्याया संदर्भात एकाच अध्यायात प्रभूने ठेवलेले आहेत. पण त्याच्यातले आपण 2 वचन पाहणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय पहिलं 22वं वचन आपण वाचू. 22वं वाचल्यावर मग आपण 24वं वचन वाचू. 22व्या वचनात असं लिहिलेलं आहे, 5वा अध्याय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. बघा, न्याय हा येशू ख्रिस्तच करणार आहे याचा ठाम पुरावा आहे. पिता कोणाचाही न्याय करणार नाही, तर न्याय करण्याचं काम त्याने पुत्राला दिलेलं आहे आणि पुत्र योग्य त्याच रीतीने प्रत्येकाचा न्याय करेल. आणखी एक वचन पाहू, 24वं वचन, मी तुम्हास खचित सांगतो जो कुणी माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचवर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. या वचनात सांगण्यात आलेलं आहे, ज्यांनी वचनाला दोष लावण्याचं सोडून दिलं त्यांचा न्याय होणार नाही. एकाच अध्यायामध्ये न्याय होण्याची प्रक्रिया दाखवली आणि याच अध्यायात न्याय न होण्याची प्रक्रिया देवबाप्पाने दाखवलेली आहे. प्रियांनो, एवढा तळमळीने देवाचा आत्मा माझ्या मुखातून आपल्याला सांगत आहे, बोलत आहे. प्रियांनो, वचन ऐकून त्याप्रमाणे करण्यासाठी देवाचा आत्मा आजही विश्वासणाऱ्यांशी सेवकांच्या मुखातून बोलत आहे. पण किती विश्वासणारे वारंवार वचन ऐकून एकदा तरी देवबाप्पाच्या सानिध्यात वैयक्तिकरित्या बसून म्हणत आहे की मी आता वचनाला दोष लावण्याचं सोडून देणार आहे, मला आता वचनाला दोष लावण्याचं सोडून द्यायचं आहे. किती जणांच्या मनात असा विचार येतो? प्रियांनो, जर तुमच्या मनामध्ये असा विचार येत नाही तर तुमच्या मनाला तुम्हीच विचारा की असा विचार माझं मन का करत नाही.
देवाचा आत्मा तर मला सांगत आहे की तुला काय केलं पाहिजे, पण मला देवाचा आत्मा जे सांगत आहे ते मी करण्याच्या तयारीत का नाही जात, का मला जाऊशी वाटत नाही त्या तयारीमध्ये. यांनो, प्रभू येण्या अगोदर या सर्व गोष्टीचा निर्णय तुम्हा स्वतःलाच करायचा आहे. प्रभूने वेळ दिलेला आहे की तुम्ही वचनाप्रमाणे स्वतःला तयार करणारे व्हा. आणि जर आम्हाला वचनाप्रमाणे स्वतःला तयार व्हायचं असेल तर आम्हाला वचनाला प्राधान्य देणं हेच आमचं आद्य कर्तव्य आम्ही मानलं पाहिजे. आणि ज्या देवाच्या वचनाला आद्य कर्तव्य आम्ही मान्य करतो, तिथं देवाच्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया राहतच नाही. दोष लावण्याच्या प्रक्रियेला कुठली जागाच मिळत नाही. पण आज तशा प्रकारचं वातावरण काही ठिकाणी नाही, हे देवबाप्पाला आजही माहीत आहे. म्हणून देवबाप आजही सेवकांच्या द्वारे विश्वासणाऱ्यांना सावधान करत आहे. प्रियांनो, याचा आणखी एक सबळ पुरावा 1 तिमोथेस 3 अध्याय 16व्या वचनामध्ये एक शब्द दिलाय, तो पण आपण वाचूया. 1 तिमोथेस 3 अध्याय 16वं वचन. आणि हे वचन मी पंडिता रमाबाईच्या भाषांतरामधून लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे पंडिता रमाबाई या दासीने या वचनाला? देव देहात प्रगट झाला, राष्ट्रामध्ये गाजवला गेला, जगामध्ये त्याचवर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. हे पंडित रमाबाईच्या भाषांतरामधून काही वाक्य मी या वचनाचे वगळलेले आहेत. जे योग्य वाक्य वाटले ते मी लिहिलेले आहेत. पण ओवीच्या बायबलमध्ये हेच वचन कसं दिलंय बघा. सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे, तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूताच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याचवर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. ओवीच्या भाषांतरामध्ये तो देहाने प्रगट झाला हा शब्द दिलाय, पण पंडिता रमाबाईच्या भाषांतरामध्ये देव देहात प्रगट झाला हा शब्द त्या ठिकाणी देण्यात आलाय. प्रियांनो, जे बायबल आम्हाला सांगत आहे, शिकवित आहे, देवाचं वचन आम्हाला शिकवित आहे की देव एक आहे, एक देव आहे, हे आम्हाला देवबाप आपल्या पवित्र शास्त्रातून शिकवित आहे. एकाखेरीज दुसरा नाही असंही बायबलचं वचन आम्हाला वचनातून शिकवित आहे. आणि मग योहान 17वा अध्याय 3ऱ्या वचनात सांगितलंय, जो तू एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला आम्ही मानलं पाहिजे, त्या येशू ख्रिस्ताचं आम्ही ऐकलं पाहिजे. आणि त्या येशू ख्रिस्ताने आम्हाला जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीवर आम्ही विश्वास ठेवून प्रभूमध्ये, प्रभूच्या आगमनापर्यंत आम्ही प्रभू समोर स्वतःला नम्र ठेवलं पाहिजे. ही शिकवण आम्हाला बायबलचा आत्मा बायबल मधून देत आहे. पण आज ही शिकवण किती जण आपल्या जीवनामध्ये उतरवित आहेत? आज तर दुसरी शिकवण आहे, बायबलच्या वाचनाला दोष लावण्याची, बायबलच्या वाचनाच्या विरोधात काही बोलण्याची, कुरकुर करण्याची, देवाला न पसंत पडणाऱ्या गोष्टी अस्तित्वात आणण्याची. या गोष्टी आजही आम्ही अनुभवतो. प्रियांनो, देवाच्या वचनाला दोष लावणं बंदच झालं पाहिजे. देवाची इच्छा आहे की माझ्या वचनाला दोष लावणं पूर्णपणे बंद झालं पाहिजे. आणि मनुष्याने जर हे केलं नाही
तर देव आपल्या सामर्थ्यशाली हाताने या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद करणार आहे. आणि जेव्हा ही प्रक्रिया बंद होईल तेव्हा देवबाप दूतासह आम्हाला घेऊन जाण्यासाठी आकाशामध्ये दिसणार आहे. जोपर्यंत वचनाची निंदा ही बंद होत नाही तोपर्यंत प्रभू आम्हाला आकाशामध्ये दूतासह दिसणार नाही. प्रियांनो, तो कधीच आपल्या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार नाही. आज ज्याला त्याला वाटतं प्रभू येणार आहे, प्रभूचं फार आगमन जवळ आलंय, ठीक आहे, तुम्हाला जर तशी चावल लागते तर ठीक आहे, पण वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद केव्हा होईल? प्रभू तर त्या वचनाची दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये येणारच नाही, कदापि येणार नाही. म्हणून त्यांनी भाकीत केलंय, जसा चोर येतो तसा माझा येण्याचा दिवस होईल. पण केव्हा येईल? जेव्हा वचनाला देव बाप स्वतः दोष लावलेलं बंद झालेलं पाहिल, किंवा देव स्वतः त्या वचनाला दोष लावण्याचं बंद करील, तेव्हा प्रभू आम्हाला चोरासारखा दूतासह आकाशात दिसणार आहे. त्याच्या अगोदर प्रभू आम्हाला कधीही आकाशामध्ये दिसणार नाही. पण त्याचे प्रमाण तो दाखवेल की आता मी बिलकुल येण्याच्या तयारीत आहे. पण ही सर्वात मोठी अडखळण्याची बाब आज जगामध्ये वचनाला दोष लावण्याची आणली. ज्याने कुणी आणली आहे त्याचा न्याय निश्चित होणार आहे. आणि तो कोण आहे वचनाला दोष लावणारा आणि साऱ्या जगामध्ये त्या वचनाची अपप्रचार पसरवणारा? त्याचा न्याय देवबाप अतिशय काळजीपूर्वक रीतीने घेणार आहे. आम्हाला माहित नाही या वचनाला दोष लावणारा कोण आहे, कुणी दोष लावायची प्रक्रिया आणली, पण देवबाप ती व्यक्ती आम्हाला वर स्वर्गामध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमधून स्वतःला अलिप्त करण्याचा प्रभू येण्या अगोदर प्रयत्न करा. तुमचा निश्चित बचाव होईल असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणखी एक सबळ पुरावा बघूया. यशायाच्या पुस्तकामध्ये पण एक सबळ पुरावा दिलेला आहे. 9वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये एक पुरावा दिलाय. तो पण पुरावा आपण बघूया. यशाया 9वा अध्याय 6वं वचन. तिथं असं लिहिलंय, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. एवढ्या गोष्टींनी येशू ख्रिस्ताला बहुमानित करण्यात आलेला आहे. सनातन पिता म्हणतील. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, मी पित्यामध्ये आणि पिता मजमध्ये आहे. ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, असं स्वतः येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 9 आणि 10 वचनात बोलतो. बघा कसं बोलतो आपण बघूया. ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. मी पित्यामध्ये व पिता मजमध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? अगदी शॉर्ट मध्ये या 2 वचनाचे वाक्य मी माझ्या माहितीसाठी लिहून ठेवले आहेत. पण वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर इतक्या शॉर्ट मध्ये ते वचन आम्हाला देवबाप्पांनी दिलेलं नाही. वचनामध्ये कसं दिलेलं आहे बघूया आपण त्याला पण. योहान 14वा अध्याय 9 आणि 10 वचन. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुझ जवळ असून तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर पिता आम्हास दाखवा हे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता मजमध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय?
ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, तर मजमध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो. बघा, इतका ठाम आणि इतका सबळ पुरावा दिलाय की पित्यामध्ये मी आहे आणि पित्यामध्ये मी आहे. पण आज या गोष्टीला काही जण मान्यता देत नाही. काही जणांना पिता एक, पुत्र दोन वाटतंय आणि पवित्र आत्मा तीन वाटतंय. प्रियांनो, पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे शब्द जर बायबलमध्ये आत्म्याने दिलेत तर हे शब्द पवित्र आत्म्याचे खरे आहेत. पण देवाच्या आत्म्याने हे तीन जण आहेत ही मान्यता दिलेली नाही. तीनाचा एक देव बनलेला आहे ही प्रक्रिया देवाच्या आत्म्याने कुठंही बायबलमध्ये लिहिलेली नाही. देवाचे हे तीन कार्य आहेत. अब्रामाच्या समयामध्ये पित्याचं कार्य पूर्ण झालं. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये पुत्राचं कार्य पूर्ण झालं आणि पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर आत्म्याचं कार्य सध्या पूर्ण होत आहे. हे आहेत तीन कार्य. हे तीन कार्य तीन देव नाही. देवाचे कार्य करण्याच्या पद्धती म्हणून अब्रामाला अखिल राष्ट्राचा पिता हे नाव देवाने दिलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये कुठं दिलेलं आहे? उत्पत्तीचा 17वा अध्याय 4थं वचन. उत्पत्ती 17वा अध्याय 4थं वचन. पहा, मी तुझी करार केला आहे, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. आता इथं ओबीच्या भाषांतरामध्ये जनक हा शब्द दिलाय, परंतु आरबीच्या भाषांतरामध्ये अखिल राष्ट्राचा पिता तू होणार हा शब्द दिलेला आहे. बायबलमध्ये प्रमाणित केलेला आहे की अब्रामाच्या समयामध्ये अब्रामाला अखिल राष्ट्राचा पित्याचा दर्जा देव बाप्पाने दिलेला आहे. जे कार्य पित्याचं आहे ते कार्य अब्रामाच्या मार्फत झालेलं आहे हे या वचनात देवबाप आम्हाला सांगत आहे. आणि येशू ख्रिस्त आल्यावर येशू ख्रिस्तानी काय केलं हे आपल्याला चांगलं माहित आहे. येशू ख्रिस्ताने आम्हाला काय शिकवण दिली, कसं प्रभूमध्ये चालण्याची आमची तयारी असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने शॉर्ट अँड स्ट्रिक्ट मध्ये सांगितलंय, जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, वाईटाबद्दल वाईट करू नका. जशी स्वतःवर प्रीती करता तशी एकमेकावर प्रीती करा. किती सुंदर विचार येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या शुभ वर्तमानामध्ये आम्हाला प्रभूने दिलेले आहेत. आणि आत्म्याचं कार्य पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरू झालं तेव्हा पेत्राने काय भाषण केलं, काय वचन दिलं ते बायबलमध्ये दिलेलं आहे. पण आज पेत्राच्या वचनाला संदेश सांगण्याला काही जण दोष लावित आहेत. ते म्हणतात आम्ही पेत्राचं कशाबद्दल ऐकायचं, आम्हाला पेत्राचे ऐकायची गरज नाही. पेत्राने कोणाचा निरोप सांगितला प्रियांनो? स्वतःचा निरोप सांगितला का येशू ख्रिस्ताचा निरोप सांगितला? त्याने येशू ख्रिस्ताच्या नामाने बाप्तिस्मा घेण्याचा निरोप सांगितलाय आणि मग तुम्हाला पवित्र आत्मा दिला जाईल असं त्या वचनात लिहिलंय. पेत्राने काहीही चुकीचा संदेश त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी जमलेल्या जनसमूहाला सांगितला नाही. पवित्र आत्म्याने जे पेत्राला बोलायला सांगितलं तेच पेत्र पेंटिकॉस्टच्या दिवशी हजारो लोकांमध्ये बोललेला आहे. म्हणून त्या हजारो लोकांमधून 3000 लोक ते वचन ऐकून देवाच्या राज्यात येण्याची त्यांनी तयारी पेत्रासमोर व्यक्त केली आणि पेत्राने त्यांना रस्ता दाखवला की देवाच्या राज्यात येण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे.
त्या 3000 विश्वासणाऱ्यांनी तसं केलं आणि ते देवाच्या राज्याचे अधिकारी झाले असं वचन आम्हाला सांगतं. प्रियांनो, पेत्राने कुठलाही चुकीचा संदेश पेंटिकॉस्टच्या दिवशी सांगितलेला नाही. जे येशू ख्रिस्ताने भाकीत केलं होतं की मी वर स्वर्गात गेल्यावर तुमच्यासाठी काही वारी सत्याचा आत्मा येईल, तो मज विषयी शिकविल, सांगेल, ते पेत्राच्या मुखातून पेंटिकॉस्टच्या दिवशी सांगण्यात आलेलं आहे. हे आहे आत्म्याचं कार्य आणि या कार्यावरच येशू ख्रिस्त दूतासह आकाशामध्ये एक दिवशी आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. पण ते येण्या अगोदर वचनाला जी निंदा, वचनाला जो दोष लावला जातोय, तो दोष थांबण्याची प्रक्रिया देवबाप इथं करणार आहे. दोष लावणं चालू असताना प्रभू येशू ख्रिस्त कधीच आपल्या दूतासह आम्हाला आकाशामध्ये दिसणार नाही. त्याने आधी वचन दिलंय बायबलमध्ये. आधी वचनाने तो वचनातून बोललेला आहे. एक शब्द काय बोललेला आहे, जरा वचनातूनच आपण तो शब्द बघूया. मत्ती कृत शुभवर्तमान 24वा अध्याय 35वे वचन. आकाश व पृथ्वी नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाही. एवढा मोठा शब्द त्याने बायबलमध्ये आपल्या वचनासाठी दिलाय. ज्या देवाच्या आत्म्याने एवढा मोठा शब्द आपल्या वचनाविषयी दिलाय, तो देवाचा आत्मा वचनाची होणारी निंदा बर्दाश्त करेल का हो? प्रियांनो, जो ऐकून शहाणा होतो ना, नीतिसूत्रामध्ये शलमोनाने म्हटलेला आहे, तो हुशार आणि शहाणा आहे. पण जो ऐकून शहाणा बनत नाही ना, त्याला शलमोनाने वेगळं नाव सांगितलं आहे. त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. प्रियांनो, आम्ही ऐकून शहाणे होणारा असलं पाहिजे. देवाचं वचन आम्हाला जीवन देण्याचा मार्ग दाखवतं. देवाचं वचन आम्हाला नाशाचा मार्ग दाखवित नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्या राज्यात जेवढ्यांना घेतलेलं आहे ना, एकाचाही नाश होणार नाही. एकालाही देवाचा आत्मा नरक अग्नीमध्ये टाकणार नाही. म्हणून बायबलमध्ये 2 ठिकाणं राहण्याचे प्रभूने तयार केलेत आणि वचनात सांगितलंय. मत्ती 22वा अध्याय 14व्या वचनात, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. जे निवडलेले आहेत ते प्रभू बरोबर स्वर्गामध्ये राज्य करतील. पण जे बोलवलेले आहेत ते स्वर्गाच्या बाहेर जे अंगण आहे त्या अंगणामध्ये थांबणार आहेत. आणि याचे रेफरन्सही बायबलमध्ये दिलेत. प्रगटीकरण 11वा अध्याय 2ऱ्या वचनात सांगण्यात आलंय की काही जण अंगणामध्ये थांबणार आहेत. प्रियांनो, आपल्याला अंगणात थांबायची इच्छा आहे का आपल्याला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे, हे ठरवणं मनुष्याने विश्वासणाऱ्यावर, सेवकावर ठेवलेलं आहे. इथं देवाचा आत्मा जबरदस्ती करत नाही. देवाच्या आत्म्याने जर जबरदस्ती केली असते ना प्रियांनो, तर प्रेषित 2:38 वचनाची निंदा जगामध्ये आलीच नसती. देवाच्या आत्म्याने निंदा आणू दिलीच नसती. पण देवाचा आत्मा बर्दाश्त करतोय. तो बर्दाश्त यासाठी करतोय की जर मनुष्याने स्वतःहून या वचनाची निंदा आणलेली आहे, तर या वचनाची निंदा पण मनुष्याने स्वतःहून थांबवली पाहिजे. आणि जर मनुष्य या गोष्टीला तयार झाला नाही, स्वतः देवबाप येण्या अगोदर या वचनाची निंदा देवबाप थांबवणार आहे. प्रियांनो, त्याच्याशिवाय प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार नाही. पण त्याचे येण्याचे संकेत आता बायबलच्या वचनाप्रमाणे आम्हाला दिसायला लागलेले आहेत की आता प्रभू येण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वचन बघूया.
आणि मग मी या ठिकाणी थांबतो. पहिले योहान 3 अध्याय 24 वचन आपण बघू. शेवटचं वचन. त्या वचनामध्ये एक विचार देव बाप्पाने सांगितला आहे, तेवढा विचार आपण बघूया. त्याच्या आज्ञा पाळणारा इसम त्याच्या ठाई राहतो व तो त्या इसमाच्या ठाई राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळते की आपल्या ठाई राहतो, तो आपल्या ठाई राहतो हे आम्हाला देव बाप्पाच्या त्या आत्म्यामुळं समजतं. जो देव आमच्यामध्ये राहण्याची इच्छा ठेवतो प्रियांनो, तो देव कधीही मनुष्याकडून अशी आशा ठेवीत नाही की त्याने वचनाला दोष लावावा. देवाचा आत्मा या गोष्टीची कधीच अपेक्षा, ज्याच्या ठाई देव राहतो, आत्मा राहतो, तो कधी या गोष्टीला मान्यता देत नाही. म्हणून शेवटच्या समयामध्ये का होईना मनुष्याने स्वतःहून या वचनाची निंदा सर्व जगामध्ये बंद करण्याचे पर्याय शोधले पाहिजे. आणि जर मनुष्याने याचे पर्याय शोधले नाही तर प्रभू आपल्या सामर्थ्याने अख्ख्या जगामध्ये या वचनाची होणारी निंदा थांबवणार आहे. तो याची निंदा थांबवल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून वचन सांगतं, त्याच्या आज्ञा पाळणारा इसम त्याच्या ठाई राहतो व तो त्या इसमाच्या ठाई राहतो. जो देवाच्या आज्ञा पाळतो ना, त्याच्या ठाई देवाचा आत्मा राहतो आणि तो त्याच्या ठाई राहतो, असं वचन आम्हाला शिकवित आहे. प्रियांनो, आम्ही नेहमी देवाच्या वचनाला प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. वचनात जे सांगितलंय ते सत्य सांगितलं आहे. वचनामध्ये देवाच्या आत्म्याने कुठंही भेदभावाचा शब्द ठेवलेला नाही. काही जण काही घेतात, काही सोडून देतात. त्यांना जेवढं आवश्यक असतं तेवढं वचन घेतात, जे त्यांना वाटतं नाही माझ्या काही उपयोगाचं नाही, लगेच सोडून देतात. देवाचा वचन इतकं सामर्थ्यशाली आहे. मत्ते 5 अध्याय 18 वचनात सांगितलंय की या पवित्र शास्त्रातून काना मात्रा उकार अनुस्वार कुणी काढू शकत नाही. इतकं देव बाप्पाने देवाच्या वचनाला जपलेलं आहे. आम्ही वचनाला हलक्यामध्ये घेतो, म्हणून काही घेतो, काही सोडून देतो. आम्ही जर वचनाला सामर्थ्याने आमच्या जीवनात घेतलं ना प्रियांनो, तर आम्हाला बायबलचा अनुस्वार देखील काढायची 10 वेळेस भीती वाटन. अरे, अनुस्वार देखील प्रभूचा आहे, मला काढण्याचा अधिकार नाही. पण आज देवाच्या वचनाविषयी तसं भय राहिलेलं नाही प्रियांनो. जसं भय राहण्याची देवाची आत्मा विश्वासणाऱ्याकडून, सेवकाकडून अपेक्षा करतो. सांगा प्रियांनो, तुम्हाला देवाची अपेक्षा पूर्ण करणार बनायचं का स्वतःची अपेक्षा पूर्ण करणार बनायचं? देवाच्या अपेक्षा जर पूर्ण करणारे होण्याची इच्छा असेल तर देवाबरोबर स्वर्गामध्ये राज्य करण्याची संधी मिळेल. पण जर स्वतःची इच्छा देवामध्ये राहून पूर्ण करण्याची इच्छा ठेवली ना, तर न्यायाला सामोरं जाण्याशिवाय तुमच्या जवळ दुसरा पर्याय नाही. आता काय करायचं, काय नाही करायचं हे तुमच्या हातात देवाने ठेवलंय आणि योग्य निर्णय तुम्ही घ्यावा. म्हणून हे पवित्र शास्त्र वाचा, याच्यामध्ये जे सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याप्रमाणे करणारे तुम्ही बना, अशी देव बाप्पाची इच्छा आमच्याकडे आहे. आज किती जण ही अशा प्रकारे करण्याची प्रक्रिया करत आहे? जो खरोखर आत्म्याने आणि खरेपणाने पवित्र शास्त्र वाचेल ना, तो कधीच देवाच्या वचनाला दोष लावणारा होणार नाही.
आत्मा कधीच त्याला म्हणणार नाही तू वचनाला दोष लाव, वचनाच्या विरोधात बोल. प्रियांनो, आज काय चाललंय ना, हे देव बाप्पाला चांगल्या प्रकारे माहित आहे. पण देव बाप संधी देतोय सर्वांना की वचनाप्रमाणे आचरण करणारे तुम्ही बना, म्हणजे माझ्या मनाला तुमच्या विषयी आनंद होईल. देवाला आनंद देणारे आम्ही बनावं, हीच अपेक्षा देवबाप आमच्याकडून करतो. म्हणून त्या देवाच्या या अपेक्षेला आम्ही कधीही निराशामध्ये न आणण्यासाठी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. कोणीही प्रार्थनेमध्ये डोळे उघडायचे नाही. प्रार्थनेमध्ये जर डोळे उघडले ना प्रियांनो, तर देवाच्या शब्दाचा अपमान करणारे तुम्ही आहात असं देव म्हणतो. देवाचे दासी ब्रदर जर म्हणले ना डोळे बंद करा, आमेन होऊस तर डोळे उघडायचे नाही. काही झालं तरी डोळे उघडायचे नाही. आमेन झाल्यावरच डोळे उघडायचे. तेव्हा देवाचे तुम्ही आदर करणारे व्हाल. न तर इथं सेवकाने सांगितलंय ना, आपण डोळे उघडून मस्त बघायचं इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय. इथं देवाचा अपमान आहे, सेवकाचा अपमान नाही. सेवक आज्ञा देतो, हे करा, तुम्ही केलं देव आशीर्वाद देईन. कुणी डोळे उघडायचे नाही. आणि मी जेव्हा माझे हे संदेश मी रेकॉर्डिंगमध्ये ऐकले, जेव्हा रेकॉर्डिंगमध्ये हा व्हिडिओ मी पाहिला, तेव्हा तुमच्या परिवारातून मला काही जणांनी डोळे उघडे असलेले मला या व्हिडिओमध्ये दिसलेले आहेत. प्रियांनो, असं कधीही करू नये. डोळे बंद म्हणजे बंदच असले पाहिजे. कोणत्या सबबीवर डोळे उघडायचे नाही. काही सेकंद आपण शांत राहू, 1 सेकंदभर, मग आपण प्रार्थना करू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे.
योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। होय माझ्या बापा, तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो, तुला उंचावितो। तुझा पवित्र आत्मा पुन्हा एकदा आज या घरामध्ये, या जागेमध्ये आत्म्याच्या प्रेरणेने या प्रियजनांशी वचनातून बोललेला आहे। तुझ्या आत्म्याजवळ वचन आहे, तुझ्या आत्म्याजवळ सबळ पुरावा आहे की ज्या पुराव्याच्या विरोधामध्ये कोणी उभं राहू शकत नाही, असा सबळ पुरावा तू आम्हाला आपल्या आत्म्यातून, पवित्र शास्त्राच्या माध्यमातून तू पुरवलेला आहे। स्वर्गीच्या देवा, तुझे आभार मानतो की तू आमची काळजी घेणारा देव आहे, तू आमची काळजी वाहणारा आहे। म्हणून आम्हाला पवित्र शास्त्र हे आमच्या भावी जीवनामध्ये योग्य त्या रीतीने चालण्यासाठी तू दिलेला आहे। प्रभू, आम्ही तुझा सन्मान करतो, तुला गौरव देतो, तुझा आदर करतो, तुझा महिमा वर्णितो माझ्या बापा। स्वर्गीच्या देवा, आज या परिवारात तू पुन्हा एकदा आत्म्याने आणि खरेपणाने वचनाच्या माध्यमातून बोललेला आहे। जे वचन आज या प्रियजनांसाठी तू पाठवलं माझ्या बापा, त्या वचनासाठी मी तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा। स्वर्गीच्या देवा, या परिवारामध्ये मागील दिवसामध्ये जो आनंदाचा क्षण या परिवारामध्ये तू आणलेला आहे, त्यासाठी मी तुझे आभार मानतो माझ्या बापा। आता प्रत्यक्षरित्या माझ्या बापा याच परिवारामध्ये आणखी एक आनंदाचा क्षण आणण्याची इच्छा तुझ्या मनामध्ये आहे। आणि स्वर्गीच्या बापा, जे तुझ्या मनामध्ये येतं ते तू केल्याशिवाय राहत नाही। स्वर्गीच्या देवा, जे तुझं भय धरतात त्यांना तो आशीर्वाद देणारा देव आहे। मग ते आशीर्वाद कशा प्रकारचे असतात ते भय धरणाऱ्यांना तू दाखवून देतो माझ्या बापा। स्वर्गीच्या देवा, जर तू या घरामध्ये सेवकाच्या माध्यमातून येत आहे तर या घराला तू आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हा तर मी ठाम विश्वास ठेवलेला आहे। माझ्या मनामध्ये कुठलाही अविश्वास मी धरलेला नाही। तू जरूर या परिवारामध्ये आपली इच्छा प्रगट करशील आणि या प्रियजनांना आनंद, शांती, सुख, समाधान दिल्याशिवाय राहणार नाही। स्वर्गीच्या देवा, तो क्षण, ती वेळ लवकर यावी हीच मी तुझ्याकडं प्रार्थना करतो, तुझ्याकडं मागतो माझ्या बापा। हे प्रियजन मोठ्या आशेने तुझ्या पवित्र चरणासमोर बसतात माझ्या बापा, यांची आशा तू पूर्ण कर अशी मी तुला विनंती करतो। प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा। या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा। या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी ही प्रार्थना करतो। स्वर्गीय बापा, या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन
तुझ्या कृपेच्या हातात देतो. सर्वांबरोबर तू राहा, सर्वांच्याद्वारे तू उंचावला गौरविला जा, अशी मी तुला प्रार्थना करतो. आपल्या दासाची प्रार्थना तू ऐकत आहे, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता अर्णारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. बोला आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋण्याला ऋण सोडले आहे, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव.